मालेगाव येथील आरबीएच कन्या विद्यालयाच्या 14 वर्षाखालील बास्केटबॉल संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली। विद्यालयाच्या 17 वर्षाखालील संघ जिल्हा स्तरावर उपविजेता ठरला। मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्मासिस्ट दिन पार पडला। यावेळी व्याख्यान, आरोग्य शिबिर, पोस्टर प्रदर्शने व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। सिन्नर तालुक्यातील सरदवाडी शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास सरदवाडी धरणालगत खंडेराव मंदिराजवळ बिबट्या दिसून आला। पास्ते गावाकडे जात असताना वाहन चालक गोदीराम सदगीर यांना गुरुवारी रात्री खंडेराव मंदिराजवळ धरणालगत बिबट्या दिसून आला। पिडकोस येथील ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही वर्षांपासून वराह पालनाचा व्यवसाय काही व्यक्तींकडून केला जात आहे। हा व्यवसाय अनधिकृत असून तो गावातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। ग्रामपंचायतीची परवानगी न घेता केल्या जाणाऱ्या या व्यवसायातील वराहामुळे शेतातील पिकांची नासाडी होत आहे। या बाबतीत शेतकऱ्यांनी सातत्याने तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला आहे। सिन्नर तालुक्यातील वंडागडी ग्रामपंचायतीने 2000 चिंच झाडांची लागवड सुरू केली। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित जल्लोष 2025 आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात सिन्नर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले। नाट्य, संगीत, नृत्य, कला प्रकारांत स्पर्धांचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने KTHM महाविद्यालय नाशिक येथे करण्यात आले होते। सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। संबंधित विभाग व सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दुरवस्था झालेल्या नायगाव वडजिरे रस्त्यांच्या दुरवस्थेला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी लोकवर्गणी काढून रस्त्यांची दुरुस्ती केल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनला। इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे शौर्य, पराक्रम, प्रजाप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे अद्वितीय उदाहरण म्हणून ओळखले जाते। त्यांच्या अद्वितीय शौर्य आणि पराक्रमाने प्रेरित होऊन उत्तराखंडामधील कार्तिक सिंह नावाच्या 23 वर्षीय तरुण सायकलीने महाराष्ट्रातील गड किल्ल्याची भ्रमंती करत आहे। मालेगाव येथील सरस्वती स्टील फर्निचर दालनाचे संचालक विनोद कुचरे यांना नुकताच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील हायर कंपनीकडून यंदाच्या बेस्ट सेलर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले। महसूल विभागातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल पंधरवाडा राबविला जात असून त्यात गावोगावच्या सातबारा अद्ययावतीकरण मोहीम राबवली जाणार। त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याला न जाता गावातच सातबारा दुरुस्त करण्यात येणार। कळवण तालुक्यात 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल होत असून 5वी माळ आणि शुक्रवारचा योग जुळून आल्याने गडावर भाविकांची दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत सुमारे 3.5 ते 4 लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। गेल्या महिनाभरात कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे नांदगाव तालुक्यातील मांडवळ, लक्ष्मीनगर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। या शेतकऱ्यांना भरपाई देऊन त्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। कळवण तालुक्यातील पिडकोस बगडू येथील गिरणा नदीवरील 2024 मध्ये बांधण्यात आलेले गेटेड सिमेंट कॉन्क्रीट पाल केटीवेअर बंधाऱ्याचे 5ही गेट पावसाळा सुरू होण्यापूर्वी काढणे आवश्यक असताना संबंधितांकडून तसे न झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढून बगडू येथील 2 शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। सिन्नर तालुक्यात सेवा पंधरवाडा निमित्त सिन्नर नगर परिषद कार्यालयात प्रधानमंत्री सूर्यघर योजना शिबिर घेण्यात आले। सिन्नर तालुक्यात लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीतर्फे सिन्नर पोलीस स्टेशन व नागरी सुरक्षा दलाला चार्जिंग टॉर्चचे वाटप करण्यात आले। ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, हेमंत कुमार भांबरे, भरत जाधव प्रमुख उपस्थित होते। येवला तालुक्यात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या तिन्ही देवींचे श्री गुणात्मक स्वरूप असलेले आणि जगदंबा मातेच्या रूपात अधिष्ठित झालेले येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोठमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या माळेपासून भावभक्तीचा मोळा फुलून लागताना आई जगदंबेचा जागर सुरू झाला। सिन्नर शहरालगत बारागाव पित्री रस्त्यावरील कानेडी मडा परिसरात नागरिकांना 2 बिबट मुक्त फिरताना दिसून आले। यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली। गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून मानव बिबट संघर्ष देखील वाढला। मात्र आता बिबट्या शहरालगतच्या परिसरात देखील आढळून येत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे।
सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे एका हृदयद्रावक घटना बुधवारी दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. नायगाव येथील पानसरे वस्तीवरील सोनल सागर सानप वय 30 या विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपले 2 वर्षाच्या चिमुरडीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली. येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल, गारखेडा, पांजरवाडी, गवंडगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी मन्याड थडी बंधारा 100% 50 वर्षात प्रथमच भरला असल्याने शेतकरी वर्गासह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. डोंगरगाव पोहच कालव्याच्या पाण्याने बंधारा प्रथमच पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी विधिवत पूजन करून आनंद साजरा केला. येवला तालुक्यात खरीपाची पिके चांगली आली असून शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पणन महासंघ मुंबई मार्फत मका सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करावी अशी मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. ठराव करून सर्वानुमते पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कळवण तालुक्यात एकीकडे वृक्ष लागवडीवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना शासनाच्याच अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या कळवण येथील उपकेंद्राच्या आवारातील डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. विशेष म्हणजे फक्त 25 झाडांच्या फांद्या छाटण्याची परवानगी असताना असंख्य झाडांची मुळापासून कत्तल झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. रवळजी येथे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रवळजीसह पुणत खऱ्यात कांदा लागवडीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी मक्याची काढणी सुरू असतानाच या पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळीत झाले. योग्य वेळी बियाणे टाकता न आल्याने कांदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या शेती महामंडळाकडे मागील 30 वर्षाचा खंड घेणे, त्यामुळे शेती महामंडळाने हा 30 वर्षाचा खंड शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी दाभाडी येथील महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष निलेश बाविस्कर व कार्यवाहक अध्यक्ष लक्ष्मणराव नाईक बिंबाडकर राहणार साखरवाडी तालुका पलटण आदींनी केली. चिंचावड येथील ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी देवीदास भीमराव देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच दया साहेबराव चव्हाण यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी ग्रामपालिकेत निवडणूक घेण्यात आली. सिन्नर तालुक्यात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रावणी पंडित हिने यश मिळवले. पंचायत समिती शिक्षण विभाग सिन्नर व सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ हिंदी अध्यापक संघ सिन्नर यांचे संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत लोकनेते शंकरराव वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रावणी पंडित हिने लहान गटात द्वितीय क्रमांक मिळवला व मोठ्या गटात वैष्णवी सांगडे हिला उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. प्रतिभा शिंदे, माधुरी चौधरी, भारती निखाडे, नीलमा खुडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक रामनाथ रायते, मंगला हांडे, पांडुरंग करपे, विजयानंद कुमावत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.